तरी इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. या 4-5 घटनांवरून सगळ्याच मुली अशा झाल्या आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. आजही लाखो महिला आपल्या संसारासाठी कष्ट घेत आहेत, नवऱ्यासोबत सुखदुःखात उभ्या आहेत, कुटुंब सांभाळत आहेत. जसं काही पुरुष भयंकर गुन्हे करतात म्हणून सगळे पुरुष गुन्हेगार होत नाहीत, तसंच काही महिलांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण स्त्री समाजाला दोष देता येत नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो. मात्र या घटना आपल्याला एक इशारा नक्की देतात. नात्यांमध्ये संवाद कमी होतोय, संयम कमी होतोय, मला जे हवं ते लगेच मिळालंच पाहिजे ही मानसिकता वाढते. सोशल मीडियाच्या जगात खोटं आयुष्य दाखवणं खूप सोपं झालंय, पण खरं नातं टिकवणं कठीण होत चाललंय. आणि जेव्हा स्वार्थ, खोटेपणा आणि हिंसा एकत्र येतात तेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात. शेवटी एवढंच म्हणेन, प्रेम संपलं असेल तर नातं संपवा, पण माणूस संपू नका. संसार करायचा नसेल तर वेगळे व्हा, पण कोणाच्या आई वडिलांचा मुलगा कायमचा हिरावून घेऊ नका. कारण एका खुनाने फक्त एक व्यक्ती मरत नाही, तर त्याच्यासोबत अनेक स्वप्न, अनेक नाती आणि अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. आणि म्हणूनच प्रश्न फक्त एवढाच नाही की काही महिला पुरुषांच्या जीवावर का उठत आहे, तर खरा प्रश्न असा आहे की आज काही माणसं स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव घेण्या इतकी निर्दयी का होत आहेत. या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच आज आपल्या समाजाची सर्वात मोठी गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.